हॅलो, आवाज क्लिअर बेस द्या. भाविक मंडळी जे आजूबाजूला थांबलेले आहेत त्यांनी सभा चला या उद्धव या माईक समोर पाहिजे. राम कृष्ण रूप पाहता लोचने सुखला
अवघेची गोड झाले अवघेची गोड झाले अवघेची गोड झाले
मागिलिये बरी आहे साय झाला पांडुरंग साय झाला पांडुरंग संग साय झाला पांडुरंग साय झाला पांडुरंग आदिला हरी अंग
सम्राट मधुबुवा महाराज मोहगावकर पुढे म्हणतील. त्यांना साथ करतील हरिभक्ती परायण संगीत विशारद मनोहर महाराज मुंडे डावीकर. कमी वेळामध्ये बुवा जागेवर का माहीत करून घ्यायचा मनोहर
मागिले भरी आले साय झाला पांडुरंग दिला अभ्यंतरी संग थडिये पावता तो वाव मागे पाहता तो ठाव साय झाला पांडुरंग दिला अभ्यंतरी संग तुका म्हणे गेले स्वप्नीचे जागे झाले साय झाला पांडुरंग दिला अभ्यंतरी संग पांडुरंगा तो स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण देश वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता काय माझे वाणी मानेर संतांचे रंजवो चित्तासी आपुलिया माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम कालिका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या अवघेच गोड झाले मागिले भरी आले साय झाला पांडुरंग दिला अभ्यंतरी संग अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय आतुरते बलधाम भीम शैलावलीयम तनुजवन कुशाम ज्ञानिनामदगण्यम सकल गुणनिधाम वानराणामधीशम रघुपति प्रिय भक्तं वातयातं नमामि सर्वचरण सरोजं साम्रणीलाम्बुदारं जगल निहितपाणिं मण्डनं मण्डनानां करुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। या भगवत छत्राखाली उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी बालक बालिका टाळकरी मृदंग वादक सर्वांना अंतःकरणपूर्वक वंदन करून आजची कीर्तन सेवा वैकुंठवासी हरिभक्तपरायण प्रल्हादराव अंबाजीराव मुंडे यांच्या गोड जीवनाच्या निमित्ताने आज आयोजित आहे। मानवी जीवाचा जन्माला आल्यापासून जे अनेक टप्पे त्यातला हा एक टप्पा आहे। ज्या लोकात आपण जन्माला आलो या लोकांचं नामच आहे मृत्यू लोक। तेथे राहण्याचे नाही कल्पकोटी। हा सब चली चला चली का मेला जाणाऱ्यांचा मेळावा आहे। का याचं कारण आहे शास्त्राचा विचार करत असताना आकांक्षा योग्यता सन्निधी आणि तात्पर्य चार गोष्टी बघाव्या लागतात। त्यात आकांक्षा एक तत्व आहे। का जावं लागतं याचं उत्तर आहे जन्माला आलो म्हणून जावं लागतं। उपरण्याचा एक काठ हातात धरून जर उचलला तर दुसरा उचलण्याची गरज पडत नाही, तो आपापच उचलला जातो। तसं देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया ही आतापर्यंतच्या सृष्टी रचनेपासून तो आतापर्यंतच्या कालामध्ये असं कुठलंच घडलं नाही की जन्माला आलेलं आहे ते तसंच राहिलंय नाही।
जावंच लागते. वासांश जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरो प्राणी तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि. आपण बहुश्रुत मंडळी आहात. इथे आल्यानंतर सर्वांना पहिल्यांदा लक्षात आलं की सगळे चिंतक मंडळी आहेत, चिंतन करणारे आहेत. तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा. परमार्थात ज्यांच्या पिढ्यानं पिढ्या चाललेल्या आहेत अशी सर्व अधिकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे हरिभक्तीबाई ज्यांचं प्रवचन सेवा झाली, तुकाराम महाराज मुंडे, प्रवचन सेवा ऐकण्याकरता मी थोडी गडबड केली होती, पण बहुतेक माझा ऐकण्याचा अधिकार नसेल म्हणून त्यांनी लवकर ओळखले. कोदरी गाव बऱ्याच दिवसापासून वारकरी संप्रदायामध्ये प्रसिद्ध आहे. आमचे वैकुंठवासी हरिभक्तीबाई मदन सम्राट ज्ञानेश्वर माऊली लटपटे यांच्यापासून आणि विद्यमान काळात देखील त्याचा खूप अशा प्रकारचा प्रवाह सुरू आहे. विनायक महाराज असतील, बंडू महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, आणखी महाराज म्हणजे सगळ्यांचं जरी नाव मला घेता आलं नाही तरी परंतु सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि या गोड जीवनाच्या निमित्तानाची चिंतन सेवा आहे. या चिंतन बाबतीमध्ये विचार आपण केलो, गोड आणि कडू हे दोन विरुद्ध शब्द आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये जेव्हा माणसाचा प्राण शरीराच्या बाहेर निघतो तेव्हा त्याच्या बाबतीतले काही संस्कार केले जातात. तसं पाहिलं तर आपली सनातन संस्कृती संस्कार प्रधान आहे. याच्यामध्ये 16 संस्कार आहेत. गर्भाधान संस्कार, जो संस्कार गर्भातच होतो त्याचं नाव आहे गर्भाधान संस्कार. हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद जन्माला आले, गर्भाधान संस्काराचा परिणाम येतो. आता सगळं सांगत बसेल, मला अभंगाचं सगळं चिंतन नाही मांडता येणार. ज्यात कर्म संस्कार, बाळ जन्माला आल्यानंतर तो मुलगा असो किंवा मुलगी असो, सोन्याच्या काडीने त्याच्या जीवावर ओम काढायचं. ज्यात कर्म संस्कार आहे. मधुप्राशन संस्कार, मधाचं बोट चाटायला लावणे, मधुप्राशन संस्कार. आदर्श दर्शन संस्कार, आरसा दाखवतात त्याला म्हणतात आदर्श दर्शन संस्कार. नामकरण संस्कार, त्याला नाव ठेवणं म्हणतात तो नामकरण संस्कार. अन्नप्राशन संस्कार, अन्न खायला देणं तो देखील संस्कार आहे. विशिष्ट पद्धतीनं यामध्ये एक चिंतन असतं, एक शक्ती असते, एक ऊर्जा असते आणि त्याचे परिणाम जीवावर घडत असतात. नंतर कालांतराने पाणीग्रहण संस्कार, हा सर्वांचाच होतो असं नाही. काही मंडळी ब्रह्मचारी राहतात, त्यांचा पाणीग्रहण संस्कार नाही, त्यांचे फक्त 15 संस्कार एक संस्कारातून वजा होतात ते. आणि शेवटी प्राण बाहेर पडल्यानंतर अंत्यसंस्कार. अंत्यसंस्काराच्या बाबतीमध्ये 2 पद्धती आहेत आपल्या संस्कृतीमध्ये. एक दफन संस्कार आणि दुसरा दहन संस्कार. दफन म्हणजे पूर्ण आणि दहन म्हणजे काष्ठामध्ये त्या शरीराला भस्म करणे. दहन संस्कार आहे. हे संस्कार करत असताना त्यांचे जे वारसदार असतील त्यांनी अग्नी घरून घेऊन जायचं, पाणी पाजायचं आणि शेतीला प्रदक्षिणा घालायची. आणि तो देह अग्नी नारायणाला समर्पण करण्याकरता कोणती गोष्ट समर्पण करत असताना पाणी फिरवावं लागतं. आपण देवाला बसत असताना ज्याला संस्कार आहेत, ब्रह्मार्पण ब्रह्मणास्तं पाणी फिरवलं जातं. आणि ते पाणी फिरवत असताना ते वारसदार त्यांच्या खांद्यावर एक छोटासा खापराचा माठ दिला जातो, त्याच्यात पाणी असतं. आणि ते प्रदक्षिणा करत असताना कोणीतरी खातामध्ये छोटासा दगड घेऊन उभा असतो आणि त्या माठाला ठोका मारतो, त्याच्यातून धार चालते. 3 प्रदक्षिणा झाल्यानंतर त्याने मागे सोडायचं आणि ओम मारायची. फिरविला घटपोडीला चरणी महा
वाक्यध्वनी बोंब झाली आणि त्यानंतर ज्या दगडाने त्या माळाला मारत असतो त्याला आश्मा म्हणतात. आश्मा. तो जीवात्मा 10 दिवस त्या आश्म्याच्या आश्रयाने राहतो असं शास्त्र आहे. म्हणून त्या आश्म्याचं फार मोठी दक्षता घ्यावी लागते. रोज पाणी घालावं लागतं, नैवेद्य दाखवावा लागतो आणि 10व्या दिवशी दशक्रिया विधीच्या वेळेला तो आश्मा अत्यंत आवश्यक असतो. सर्वांना कल्पना आहे, ब्राह्मण देव त्या आश्म्याची पूजा करतात आणि आश्म्यामध्ये राहणारा जो जीवात्मा आहे तो सूक्ष्म रूपाने राहतो. नंतर त्याच्यातून बाहेर पडतो, तो पिंडामध्ये जातो. पिंडामध्ये गेल्यानंतर त्या जीवात्म्याला पुढची गती मिळण्याकरता त्याची वासना अडकली असेल किंवा नसेल हे तपासण्याकरता आपल्या संस्कृतीमध्ये कावळ्याला महत्व आहे. कारण कावळा हा पितृदूत आहे. गदात्म्याच्या वासना अडकल्या किंवा नाही अडकल्या त्याला नुसतं डोळ्याने दिसतं, जवळ येतो पण शिवत नाही. जर त्याचे वारसदार आणि त्यांच्या इच्छा जर आम्ही करणार असं वचन जर दिलं तर मग मात्र तो शिवतो असंही शास्त्र आहे. त्या गदात्म्याच्या ज्या अस्थी आहेत त्या अस्थी विसर्जित केल्या जातात. प्रामुख्याने वारकरी संप्रदायामध्ये श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी अस्थी विसर्जित केल्या जातात. त्याचं कारण असं आहे, भक्तराज पुंडलिकाच्या पाठीमागे चक्रतीर्थ आहे. आम्ही पहिलं 4 वर्ष पाहत होतो, आता थोडं कमी झाले ते. आणि त्या चक्रतीर्थामध्ये अस्थी जर सोडल्या तर 3 दिवसामध्ये त्याचं पाणी होतं. ज्याच्या अस्थी पडलेल्या असतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो. हे असे नित्य साक्षी अस्थी नासती उदगती. आणि नंतर मग 11वा 12वा 13वा 14व्या दिवशी गोड जेवण. गोड जेवण हा व्यवहारातला शब्द आहे. अनुकूल असतं त्याला आपण गोड म्हणतो किंवा चवीला देखील गोड म्हणतो. गोड शब्दाचे 2 प्रकार आपण पाडतो. जे चवीला युक्त असतं त्याचं नाव आहे गोड. गुळ गोड लागतो, साखर गोड लागते, चिक्कू गोड लागतो, असं याला गोड म्हणतो आपण. किंवा एखादा मुलगा अत्यंत सौंदर्यवान असला, काय मुलगा गोड दिसतो? चव नाही. काय गोड मृदंग वाजवतात? चव नाही. काय गोड चाली म्हणतात? चव नाही. मनाला ज्याच्यामुळे अनुकूलता प्राप्त होते त्यालाही देखील गोड असं म्हटलं जातं. या संस्काराच्या बाबतीमध्ये पुढचा प्रकार तपास आहे. तो गतात्मा जर परमार्थिक असेल आणि त्याने आपल्या साधना शक्तीच्या द्वारे याच जीवनामध्ये मोक्ष प्राप्ती जर करून घेतली असेल तर त्याचा प्रश्न नाही. पण ज्याने मोक्ष प्राप्ती करून घेतली नाही तो गतात्मा 1 वर्षभर प्रेत योनीमध्ये भटकतो. आणि जेव्हा वर्ष श्राद्ध येतं तेव्हा त्याच्या वारसाने ते श्राद्ध योग्य पद्धतीने पार पाडलं मग मात्र त्याला त्याच्यातून मुक्तता होते आणि मग तो पितृयोनीमध्ये प्रवेश करतो असं शास्त्र. उत्तर 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 तो जीवात्मा पूर्णपद्धतीला प्राप्त होतो. तेव्हा आपल्या जीवनाची पूर्णत्वाची गती प्राप्त करून घेण्याकरता 2 गोष्टी, एक आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर किंवा दुसरं आपल्या वारसाच्या जबाबदारीवर. 2 गोष्टी आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर. आपुले आपण
आत्मानम आत्मानम अवसादयत आत्मनि आत्मनो बंधुर आत्मवरी पुरात्मनः. आपल्या संतांच्या इतिहासामध्ये एक प्रसंग असा आहे. रामदास स्वामीकडे एक शिष्य आला, प्रार्थना करू लागला, स्वामीजी मला संसाराच्या बंधनातून सोडवायचंय, तुम्ही सोडवा. काही वेळेला क्रियेतून सांगावं लागतं, शब्दातून सांगून चालत नाही. पावसाळ्याचे दिवस होते. रामदास स्वामींनी त्याला सांगितलं, चल बाबा माझ्याबरोबर चल. एक मोठं बाबळीचं झाड होतं आणि त्या बाबळीच्या झाडावर मुंगळ्याची रांग चाललेली होती. रामदास स्वामी त्या बाबळीला कवटाळून धरलं. आता कवटाळून धरल्यानंतर मुंगळ्याला कळणार आहे का हे रामदास स्वामी लोक यांच्या पाया पडतात, आपण कसं चावावं म्हणून. मुंगळे चावायला लागले. रामदास स्वामी मोठमोठ्याने ओरडू लागले, सोडवा हो मला, सोडवा सोडवा. कोबर मिट्टी घातलेली, सोडवा मला सोडवा. जो शिष्य म्हणून जवळ आलेला होता तो सोडवण्याचा प्रयत्न करत होता, पण यांच्या अंगामध्ये दष्टपुष्टपणा होता. ते खोबर मिट्टी सोडेच ना. बराच काळ गेला, त्याने प्रयत्न केला पण सोडले ना. थोडा बाजूला झाला आणि बाजूला झाल्यानंतर खोबर मिट्टी सोडली. घरी गेल्यानंतर तो विचारू लागला, स्वामीजी सांगा ना मला काही. आज तुला मगाच सांगितलं शेतामध्ये नेऊन, काही सांगितलं नाही तुम्ही. अरे त्या बाबळीच्या झाडापासून तू मला सोडवलं का मी मला सोडवून घेतलं. परमार्थात हेच आहे, ज्याने त्याने आपली आपली सोडवणूक करावी लागत असते. किंवा दुसरा एक पर्याय आहे, सद्गती करता आपले जे वारस आहेत त्या वारसाने आपल्या पितरांच्या करता जर सत्क्रिया करत गेले तर त्याची शक्ती आपल्या वारसाला मिळते, आपल्या पूर्वजांना मिळते. का? कोणत्या संबंधाने? याला तादात्म्य संबंध म्हणतात. वंशाचा जो संबंध आहे तो संबंध आहे तादात्म्याचा संबंध आहे. आणि तादात्म्याच्या संबंधाने ते घडतं. एक आठवला दृष्टांत, वैकुंठवासी परमेश्वर ते प्रतास म्हणे डोंगरी महाराज सांगायचे दृष्टांत. एक हंस आणि हंसिनी आणि पावसाळ्याच्या दिवसात प्रवासाला निघाले होते. सूर्यास्ताला जाणार होता. इतक्यामध्ये आकाशामध्ये ढग जमा झाले होते. कुठं तरी आश्रय पाहिजे. इकडं तिकडं पाहता 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 एक कावळ्याचं घरटं दिसलं त्याला. चला म्हटले आपण मागू जागा. जवळ गेले. कावळे दादा, अरे आम्हाला रात्रभर तुझ्या घरट्यात राहता येईल का? आम्हाला खायचं नाही प्यायचं नाही, सगळं काही नाही, फक्त आता अंधार पडलाय, जाता येत नाही जिथं जायचं तिथं. मध्येच अंधार पडला आणि आकाशात ढग जमा झालेत, आम्हाला रात्रभर तुझ्या घरच्यामध्ये जागा देतो का? जागा भरपूर मोठं घरटं केलं होतं. त्याने सांगितलं काय हरकत नाही, थांबा. रात्र संपणार. पहाटेच्या वेळेला हंस बाहेर पडला आणि हंसीनी बाहेर पडायला लागल्यानंतर कावळ्याने पुढे आला, आडवे पंख केले, सांगितलं तू जायचं नाही. हंस म्हणू लागला, अहो ती माझी पत्नी ना, माझ्या मागे येणार. कावळ्याने सांगितलं नाही, आता ती माझी पत्नी. कावळाच नजर काय असते कावळ्याची. आता नाही, येऊ दे ना. शेवटी हंसाने सांगितलं, बघा कोर्टात दावा देईन आणि माझी पत्नी घेऊन जाईल, काय हरकत नाही म्हटलं. कोर्टात दावा दिला गेला. हंसाने दावा दिला, आर्ग्युमेंट वगैरे झालं आणि जजमेंट करता तारीख राहिली. कावळ्याने विचार केला, साहेबाने न्याय दिला तर हंसीने हंसाची म्हणून देणार. आपण न्यायाची वाट बघायची नाही, निकाल लावून घ्यायचा. आता दोन शब्दात फरक आहे, न्याय आणि निकाल. सरळ सरळ पुढच्या रस्त्याने येतो तो न्याय आणि मागच्या रस्त्याने येतो तो निकाल. कावळा गेला, साहेब तुमच्याकडे मुद्दाम भेटायला आलो, काय काम आहे? आमची केस तुमच्या टेबलवर आहे. मग जजमेंट करता तारीख पडलेली आहे, काय म्हणणे तुझं? तुम्ही न्याय देऊ नका, निकाल द्या. काय निकाल द्या? हंसेने हंसाची नसून कावळ्याशी आहे असा निकाल द्या. साहेबांनी सांगितलं, अरे वेळ्या कावळ्या, हंसीने कुठं कावळ्याची असते का रे? हंसीने हंसाची असते. मग आलो कशाला भेटायला? तुमचं अवघड काम मी करणार. मी काय करणार? मी पितृ दूत आहे. तुमचे आई वडील आहेत का? म्हणजे ते स्वर्गवासी झाले.
आता पुढे ते मी दाखवू शकतो तुम्हाला, फक्त निकाल द्या. साहेबांना नाही बरं वाटलं. एखाद्या केसीचा निकाल दिला तर काय बिघडलं? आपले आई वडील आपल्याला पाहता येत असतील तर काय बिघडलं? काय हरकत नाही म्हटले. साहेबांनी जजमेंट ठोकलं. हंसेने हंसाची नसून कावळ्याची आहे. ठोकलं महाराज. कोर्ट सुटलेलं होतं आणि कावळ्याने विचार केला की आपण वचन दिले. तो आला साहेबांच्याकडे. साहेब, तुमचे आभार आहेत, तुम्ही माझ्यासारखा निकाल दिला आणि मी तुम्हाला वचन दिले. तुमचे आई वडील दाखवण्याची मी तुम्हाला एक प्रकारची संधी दिलेली आहे. केव्हा पाहिजे आणि दुसरं कधी कशाला, आता चल ना. त्या कावळ्याने न्यायाधीश साहेबाला घेऊन गेला आणि एका वारुळाच्या जवळ मुंग्याची रांग चाललेली होती. त्या रांगेमध्ये दाखवलं, हे तुमची बाप आणि ही तुमची आई. न्यायाधीशाने विचारलं, कावळ्या, अरे माझ्या आई बापाची अशी दुर्गती कशी काय झाली? कावळ्याने सांगितलं, साहेब माफ करा, प्रलोभनाला भरून चुकीचा न्याय देतात त्यांच्या आई बापाची गती अशीच होत असते. लोभावरी ठेवून हित करी असत्य न्याय नीत त्याच्या पूर्वजा पतन नरकी किळी होती जा. तादात्म्य संबंध. पण आपण दोन गोष्टी पाहिल्या. स्वतःचा आणि बंधनातून मुक्त होण्याचा एक प्रवाह आहे आणि
आपण जर मुक्त झालो नाही तर आपले जे पुढचे वारसदार आहेत त्याने देखील आपल्याकरता पुण्यकर्म करावं, अर्पण करावं आणि त्याची शक्ती आपल्या पूर्वजांना प्राप्त व्हावी. तादात्म्य संबंधातून दृष्टिकोनातून आपल्या संस्कृतीमध्ये गोड जीवनाचा हा प्रसंग आहे. याच्यामध्ये आपण आज जगद्गुरु तुकोबारायांचे एक अभंग निवडलेला आहे. ज्याने स्वतःच्या शक्तीनं परमोच्च पदाची अनुभूती घेतली अशी जगद्गुरु तुकोबाराय. मी माझ्या जीवनामध्ये फार मोठा आनंद घेतला. जो जगाला आश्चर्यात पाडणारा आनंद आहे. काय आश्चर्यात पाडतो? जगामध्ये जर पाहिलं तर दोन गोष्टी आहेत, सुख आणि दुःख आहे. सुख मिळवायचं असेल दुःखाशिवाय मिळत नाही. सुखस्य अनंतरम दुःखम, दुःखस्य अनंतरम सुखम. एकमेकाच्या नंतर आपण नेहमी विचार करणार आहोत. कदाचित आपल्याला सुख मिळवायचं आहे तर दुःख थोडंसं भोगल्याशिवाय मिळत नाही. उदाहरणार्थ सुंदर अशा प्रकारचं पक्वान नाही आणि त्या पक्वानाचा आनंद जर मिळवायचा असेल तर भुकेचं दुःख सहन केल्याशिवाय पक्वानाचं सुख मिळत नाही. अजिबात भूक नाही आणि अशा माणसापुढे पक्वानाचं ताट ठेवलं होईल का सुख? त्याने भुकेचं दुःख सहन करावं लागेल. पाण्याचं सुख कोणाला? ज्याने तहानेचं दुःख भोगलंय त्याने. प्रकाशाचं सुख कोणाला? ज्याने अंधाराचं दुःख भोगलंय. सावलीचं सुख कोणाला? ज्याने उन्हाचं दुःख भोगलंय. आपण बारकाव्याने विचार केला कुठल्याही प्रकारचा हा जो प्रकार आहे हा उत्तरोत्तर पूर्वीशा विरोध अशा प्रकारचा असतो. पण संत मंडळी परमात्म्याच्या साधनेने अशा काही अवस्थेला प्राप्त होतात की ते सुखाच्या आणि दुःखाच्या पलीकडे जातात. ज्या प्रपंचामध्ये दुःखाचा अनुभव आहे संत सांगतात पण ते दुःखाच्या पलीकडे गेलेले असतात आणि दुःखाच्या पलीकडे गेल्यानंतर जगाला देखील हा निरोप सांगतात की आम्ही दुःखाच्या पलीकडे गेलो आणि आता आम्हाला सगळं आनंद प्राप्त झालाय. अभंगाच्या पहिल्या जगामध्ये ज्याला ते नको असं वाटतं पण ते आम्हाला नको असं वाटत नाही. जग जाकू डरे वो मोही मिठा कब मरू पाऊं चरण तुम्हारे ठाकुर मेरे जीवन प्यारे. जगाला ज्याची भीती आहे आम्हाला मात्र ती राहिली नाही. सगळं आम्हाला अनुकूल झालं. आपण गोड शब्दाकरता थोडं बोलून गेलो
अनुकूल होणं याचं नाव आहे गोड होणं. आम्हाला सगळे गोड प्राप्त झाले. वास्तविक प्रपंचाचा विचार जर करायला गेलो तर शास्त्रकारांनी याच्यामध्ये 4 दुःख सांगितले. परिणाम दुःख, ताप दुःख, संस्कार दुःख आणि गुणवृत्ती विरोध. आता 4 दुःखाचा विचार करायला गेलो तर आता आपल्याला वेळ पुरणारही नाही. एवढं माहिती आहे की दुःख बांधवडी आहे हा संसार. खूपच सोपं चालायला हरकत नाही. सुखाचा विचार नाही होत. आपल्या देशामध्ये एका सत्पुरुषाने तपश्चर्या करून हे 4 तत्व मिळवली. त्याच्यामध्ये एक तत्व आहे बौद्ध दर्शनामध्ये, सर्वं दुःखम दुःखम, सर्वं शून्यम शून्यम, सर्वं स्वलक्षणम स्वलक्षणम. तत्व मिळवले त्याच्यामध्ये ते सांगतात सगळं दुःखच दुःख. पण आपल्या संतांचा पुरुषार्थ आहे जाईल भव सुख होईल दुःखाचे. आपल्या वारकरी संप्रदायाची ओळख भक्ती प्रधान कर्मयोग. तसे अनेक साधन आहेत पण वारकरी संप्रदाय म्हणजे भक्ती प्रधान कर्मयोग. कर्म करायचं आहे भक्तीनं मिसळून कर्म करायचं आहे.
आले भागा ते करीतो नाम तुझे तुझे नाम उच्चारितो. आपल्या वाक्याला जे कर्म आले ते आपण कर्म करायचं, पण कर्म करत असताना भगवंताचं चिंतन करत करत कर्म करायचं. ऊस पिकवायचा आहे, ऊसाला पाणी देता देता रामकृष्णारी रामकृष्णारी म्हणत म्हणत पाणी द्यायचंय. आणि ऊसाचं गाळप करणारे कारखानदार त्याने देखील रामकृष्णारी म्हणत 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 आपले ऊस घेऊन जायचे. पुन्हा आम जनतेचं तक्रार प्रगट करणारे दार म्हणजे आमदार, तेही देखील करायचे. अनेक कर्म करायचे आहेत, पण कर्म करत असताना परमात्म्याला स्मरण करून कर्म करणं. भगवंताचं स्मरण असताना कर्म केल्यानंतर कर्माचे दुष्परिणाम भोगावे लागत नाही. शास्त्री महाराज म्हणतात, आता माझ्या जीवनामध्ये अवघेच गोड झाले, दुःख राहिलंच नाही. दुःख ते कैसे नाही स्वप्नाशी, भोगते मुक्ती झाल्या कामारी दासी. भगवत भक्त या गोष्टीला अपवाद आहे. कदाचित ब्रह्मज्ञानी पुरुष जर असेल तो त्याच्या जीवनामध्ये अवघेच गोड झाले हे नाही म्हणा. थोडं मला प्रसंगानेच आपल्याकडे पटवून द्यावं लागेल. भगवत भक्ताला संसारामध्ये होणाऱ्या घडामोडी, आपल्या ब्रह्मज्ञानी महापुरुषाला संसारातल्या घडामोडी आहेत तशाच बघावे लागतात. उदाहरणार्थ पाश्चात्य देशामध्ये सॉक्रेटिस नावाचा तत्ववेत्ता होऊन गेला. मी परमात्मा आहे अशा बोधावर असायचं. आणि तिथले शासक विरोधात होते. ते त्याला बोलून सांगत होते, अरे बाबा हे तत्वज्ञान सनातन लोकांचं, हिंदू लोकांचं आपलं नाही. त्यांनी सांगितलं, बघा सिद्धांताला देश काल व्यक्ती अवस्था धर्म पंथ याची मर्यादा नसते. बेदोनी 4 सिद्धांत आहेत. भारत देशामध्ये बेदोनी 4, अमेरिकेमध्ये काय पास होईल काय? सिद्धांत तो सोकड सारखा असतो. तसा जीवात्मा परब्रह्म रूप आहे, मी परमात्मा आहे, शिष्याला बोध द्यायचा. शेवटी राजसत्तेला ऐकत नाही म्हणून विष आणून गेलं आणि सॉक्रेटिसला देणार. शिष्याने विचारलं, महाराज तुम्ही ऐकत नाही, राजसत्ता आहे की तुम्हाला विष देणार आणि तुमचा देह पडणार. देह पडल्यानंतर तुमच्या देहाला कुठे पुरायचंय? सॉक्रेटिसचा आत्मबोध जागा झाला आणि सांगितलं, मला कोण पुरणार आहे? ज्याला करून उरणारा मी आहे, मला कोण पुरणार आहे? शेवटी इतिहास सांगतो, सॉक्रेटिसला विष दिलं गेलं आणि मी परमात्मा रूप या बोधामध्ये असताना विष प्राशन केलं. देहावर परिणाम झाला, सॉक्रेटिसचा देह पडला. असा प्रसंग भक्ती क्षेत्रातल्या महान सिद्ध योगी संतश्रेष्ठ मीराबाईंच्या जीवनामध्ये आला. मीराबाई राजघराण्यामध्ये जन्माला आलेल्या आणि बालपणातून भगवान कृष्ण परमात्म्याच्या भक्तीची शक्ती अंतःकरणाला चिटकलेली होती. मेरे तो गिरिधर गोपाल और दूजो न कोई, माझा फक्त भगवान कृष्ण परमात्मा आहे, माझं दुसरं कोणीही नाही. भगवंताचं सतत नामचिंतनामध्ये राहू. बापाने सांगावं, बाळ काय करतेस? राजकुलामध्ये जन्माला आलीस आणि पायात उंदर बांधून लोकांपुढे नाचतेस, बरं नाही. काय असतंय? ज्याच्या अंतरंगामध्ये परमात्म्याच्या अनुभूतीचा स्पर्श असतो, समाज त्याच्याकडे ओढला जातो. अलीकडचं उदाहरण वैकुंठवासी गुरुनाम बंकर स्वामी महाराज पंढरपूरला त्यांच्या मठामध्ये पाटे काकड्याचं भजन उभं असायचं. आलेला श्रोता परत जाणारच नाही, कारण वाणी पिकलेली होती. विशेष त्या काळातला संगीताचा सम्राट बादशाह बालगंधर्व जागा मिळत नाही, मग 2 तास अगोदर बसायचा. काही कौतुक आहे महाराज, ज्या स्वामी महाराजांनी कुठं सारे गाव पदरेसा केलं नाही आणि त्यांच्या भजनाला बालगंधर्वाने यावं, याचं कारण वाणी पिकलेली होती. मीराबाईंची वाणी पिकलेली होती आणि परिणाम मीराबाईंच्या वैनाचा आनंद घेण्याकरता समाज एकत्र येत होता. पण खानदान पद्धतीप्रमाणे महिलेने पायात घुंगर बांधायचे, नाचायचं हे परवडत नव्हतं. संस्कृतीमध्ये 2 गोष्टी असतात, कुलीनता आणि शालीनता.
ज्यांच्या वंशात पूर्व काळामध्ये वर्णसंकर झाला नाही त्यांना कुलीन म्हणतात. आणि शालीनता ज्यांच्या वृत्तीमध्ये दैवी संपदा आहे त्यांना शालीनता म्हणतात. काही कुलीन असतात पण शालीन नसतात. चांगल्या कुळात जन्माला आला असतात पण नको ते करत राहतात. कुलीन नाही, शालीन नाही. काही शालीन असतात, कुलीन नसतात. उदाहरणार्थ महाभारतामध्ये विदुर काका दासीपुत्र होते पण शालीन एवढे होते की दुर्योधनाचा राजभोगावर लाथ मारून भगवान परमात्माने विदुरा घरच्या भक्षुनी कर्या परमानंदी झाला. काढल्यानंतर त्याला रंग द्यावा लागतो. पेंटर असे हुशार पाहिजे की ते चमकलं पाहिजे. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदी झाला. तेव्हा विदुर काका शालीन होते, कुलीन नव्हते. महाभारती युद्धामध्ये एक प्रसंग आहे जेव्हा शैल्य कर्णाला नाव ठेवत होता, अरे तू राधेस, हलक्या कुळातला असतो. कर्णाचं एकच वचन होतं, दैवायत्तम कुले जन्म मदायत्तम तू पौरुष. जन्म प्राप्त होणं दैवाधीन आहे आणि पुरुषत्व मात्र माझ्या अधीन आहे. मीराबाई कुलीन होत्या, शालीन होत्या, पण बापाला नको वाटत होतं. शेवटी ऐकत नाही. पाहिल्यानंतर बापाने विष आणायला लावलं आणि मीराबाईच्या हातामध्ये तो प्याला दिला. सांगितलं तुझ्या मुलीला देऊन टाकली. काय अडचण पडली असेल माऊलीला. विष पिण्याकरता देते तर पोटचा गोळा मरतोय, देत नाही तर पतीच्या आज्ञेचा भंग होतो, ते पाप होतंय. विचार केला आणि विचार केल्यानंतर मनामध्ये उत्तर मिळालं, अगोदर मुलगी का अगोदर पती. अगोदर पती आहे आणि पतीच्या आज्ञा मानणं पहिल्यांदा काम आहे. म्हणून तो ग्लास दिल्यानंतर मीराबाईने मात्र काही मनामध्ये जाणताना पिबत पिबत मीरा हसी रे पग घुंगरू बांध कर नाची रे. पिबत असताना मीराबाईने हसत हसत विष प्याल्या, पण सॉक्रेटिस सारखा देह पडला नाही. मूर्ते झाले काळे देवा, मूर्ती झाली काळे देवाची, मूर्ती झाली काळे देवाची. नाही बाधा झाली आई बाधा झाली, नाही बाधा झाली मूर्ती झाली काळे देवाची, मूर्ती झाली काळे देवाची, मूर्ती झाली काळे देवाची. मीराबाईंना मात्र त्या विषाचा परिणाम झाला नाही का अवधेश गोड झाले, मागेले भरी आले. सगळं आम्हाला आता अनुकूल झालं. ज्याचं चित्त शुद्ध झालंय त्याला जगात विरोध राहत नाही. मला चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्प दया. चित्त शुद्ध झाल्यानंतर हे फल प्राप्त होत आहे.
तर ज्यांचं चित्त भगवंताच्या भजनात रंगलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये अवघेश गोड झाले, मागेले भरी आले. मागचं भरून निघालं म्हणतात. संसारात मागचं भरून निघत नाही आणि परमार्थामध्ये मागचं भरल्याशिवाय राहत. ज्याने आद्य कवी वाल्मिक ऋषी रामायण ज्याने लिहिलं त्यांचं मुळातलं नाव आहे रत्नाकर. आणि नारदांची भेट झाली. भेट झाल्यानंतर राम राम म्हणायला सांगितलं, येत नव्हतं. मारा मारा म्हणता 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 अंगावर वारूळ चले तर लुब्धली नादी लागली समाधी. सोपं नाही महाराज हे. कीर्तनात गड्या पुढे गेलं तर आपण मागं पुढे बघतो. तिथं जवळ अंगावर वारूळ वाढलं तरी बघितलं नाही. आणि त्याचा परिणाम संस्कृत मध्ये वारुळाला वल्मी म्हणतात. वल्मी अंगावर वारूळ वाढलं म्हणून वाल्मिक ऋषी नाव पडलं. केवढा बदल झाला सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे, मागील भरी आहे, मागचं भरून निघालं. प्रपंचात मागचं भरून निघत नाही. कल्पना करा, मॅट्रिक पर्यंत एकाच वर्गात आहेत पण एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास करवत नाही, खोड्या करतो, नको ते धंदे करतो, बाप रागावतो आणि दरे का शेतामध्ये तुला काढतो. शेतामध्ये तो पुळं हाकतो, नांगर हाकतो. आणि योगायोगाने 5-6 वर्षानंतर एखादी दिवाळी यावी आणि त्याच्याच वर्गातले मित्र मोठे मोठे हुद्द्यावर जावे. दिवाळ सणाला त्यांनी चांगल्या भारी भारी गाड्या घेऊन याव्या. अशा चौकामध्ये गाड्या सोडल्यानंतर मग त्या पाहिल्यानंतर तो विचार करतो, अरे अरे आपण बरोबरच होतो. पण आपल्या बरोबरचे कोणी डॉक्टर झाले, कोणी कलेक्टर झाले, कोणी वकील झाले, कोणी इंजिनियर झाले. आपण असेच राहिलो. आता भरून निघाल का? आता नाही भरून निघाल. आता गेली वेळ. अब पछताए क्या करे चिड़िया चुनले खेत, करता था तो क्यों रहा अब करे क्यों पछताए. जोपर्यंत करत होतास तोपर्यंत तो केलं नाहीस, आता पश्चाताप करून काय उपयोग आहे. चिडिया चुनले खेत. परंतु जे शहाणे असतात ते सावध होतात आणि सावध होऊन आपल्या जीवनाची साधना करतात. मागेले भरी आले, मागचं भरून निघाल. काही गोष्टी भरून निघत नाही. आपण बोलून गेलो नाही भरून निघाल. त्या वेळेलाच त्या गोष्टी भरून जात असतात. त्या बिरबल बादशाहच्या गोष्टीमध्ये गोष्ट आहे. बादशाह सिंहासनावर बसलेला होता आणि दरबारामध्ये एका माणसाने अत्तराची बाटली आणि राजाला दिली. शास्त्र असं आहे, सुगंधाच्या द्वारे आपसातलं प्रेम वाढतं. हार का घालतात त्याचं एक अनेक कारणापैकी एक कारण आहे. परभणी जिल्ह्यात, होय सोपान काका, तुमच्या जिल्ह्यात कीर्तनाला आलेल्या सगळ्या लोकांच्या अंगावर अत्तर मारतात नाही का? परस्पराचं प्रेम वाढलं हा त्याच्यातला हेतू आहे. बादशाला ते अत्तराची बाटली दिली होती. आता थांबव की लागली दरबारामध्ये त्याने ते बाटलीचं असं बुच काढलं आणि आपल्या बोटावर ते घेत असताना एक थेंब खाली पडलं. 10 फूट उंच असं नव्हतं. बादशाह 10 फूट खाली आला. खाली पडलेला अत्तराचा थेंब घासून सुगंध घेऊ लागला. सगळा दरबार हसायला लागला. बिरबल अत्यंत हुशार विशालकारे दरबार हसू लागला. का बरं हसतो? सरकार, एक तर अत्तराची बाटली तुम्ही विकत घेतली नाही, फुकट मिळाली. आणि फुकट मिळालेल्या बाटलीतला एक अत्तराचा थेंब खाली पडला, 10 फूट खाली आला. समाज हसवलं तर काय होईल? इज्जत गेली तुमची. असं का म्हटलं? काय होतं काही वेळेला मोठी माणसं सुद्धा काही कामाकरता खाली येतात. एक छोटासा प्रसंग सांगतो. नाशिक जिल्ह्यामध्ये शिवडी गाव आहे. शिवडी द्राक्षाचंच गाव आहे. आणि आम्ही एकदा फिरायला निघालो. 5 वाजेची वेळ होती. 50 एकर द्राक्षाचा मालक आम्हाला पाहिल्यानंतर, महाराज या, आमच्या बरोबर 4-5 जण होतो आम्ही. द्राक्ष खाण्याकरता या. आग्रह प्रेमाचा म्हणून गेलो आम्ही. प्रत्येकाला प्लेट दिली. त्या बागायतदाराने स्वतःच्या हातामध्ये प्लेट दिली. आम्ही द्राक्ष खात होतो. खाता खाता त्या मालकाचा तोंडात टाकण्याचा नेम चुकला आणि एक दाना तोंडाला लागून बाजूला पडला. खुर्ची उठला. 10 फूट तो दाना गेला होता.
जाऊन तो दाना खाली वाकून घेतला आणि पुन्हा तोंडात घातला. मी हसायला लागलो. मला म्हणे महाराज का असतात? म्हणजे 50 एकराची बाग तुमच्याकडे आहे, एक दाण्याकरता तुम्ही 10 फूट गेला. महाराज एवढी चिकाटी करतो म्हणून सांभाळले. बापरे म्हटलं. दरबार हसायला लागलो. तेव्हा आपली झालेली आबरू नुकसान भरून काढण्याकरता बादशाने रात्रीतून 2-4 अत्तराचे हौद बनवले. रात्रीतून ते हौद अत्तराने भरले. दुसऱ्या दिवशी दरबार भरल्यानंतर घोषणा केली, ज्याला जेवढं अत्तर पाहिजे तेवढं त्याने फुकट घेऊन जा. बिरबल हसायला लागला. बादशाने पुन्हा विचारलं, का तो हसतो? सरकार माफ करा, बूंद से गई हौद से नहीं आती. ते मला इज्जत गेली तुमची, आता येणार नाही. सगळ्याचा मुद्दा असा, संसारातल्या काही हानी झालेल्या गोष्टी पुन्हा भरून येत नाहीत, पण परमार्थातली हानी मात्र भरून येते. कोणती हानी झालेली? सांडे मांडे मागे सांडे मांडे मागे सांडी म्हणजे टाकले आणि मांडीमध्ये घेतले. मागे या पूर्व काळामध्ये आम्ही कितीतरी वेळा जन्माला आलो, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. ही झालेली नुकसान आहे.
आणि ती नुकसान मात्र भरून निघाली. वर्तमान काळात आपल्याला भूतकाळ कळत नाही, मला आठवत नाही भूतकाळ. आणि भूतकाळ आठवण्याकरता रतनभरा प्रज्ञा झाली पाहिजे. भगवंताच्या नामचिंतनाने रतनभरा प्रज्ञा पूर्ण होते. जगद्गुरु तुकोबांचा शिष्य बहिणाबाई यांनी आपले मागचे 14 जन्म सांगितले. भगवत पूज्यपाद शुकाचार्यांनी 12 जन्म सांगितले. आपले वैकुंठवासी स्वामी सुनाजी सद्गुरू जोग महाराज म्हणायचे, मी मागच्या जन्मात ज्ञानोबांची पालखी खांद्यावर आयुष्यभर वाहिली, ते पुण्य आता मला मिळाले. रतनभरा प्रज्ञा. आपण ओळखू शकत नाही मागे कोण होतो, पण ज्यांना सिद्ध प्रज्ञा झाली त्यांना मात्र हे मागचं आठवतं. मी मागे खूप अशा प्रकारचे जन्म घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले. आता मात्र ते भरून निघालं. अवघी गोड झाले मागेले भरी आले महाराज. पण याचा करता नेमकं तुम्हाला काय योग आला, तो योग तुकोबारा अभंगाचा चालू आहे. विठोबा
म्हणूया. वास्तविक सुरुवातीची चाल, मधली चाल, शेवटची चाल म्हणणं टाळकऱ्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. कीर्तनकाराने हिरून घेऊ नये. पण अलीकडे आपल्याला कपातीची सवय लागली आहे. मधल्या चालीची आपण कपात करूया, शेवट चाल म्हणूया. साह्य झाला पांडुरंग दिला अभ्यंतरी संग. 4 प्रकारच्या ज्या कृपा आहेत त्या 4 प्रकारच्या कृपेमध्ये शेवटची कृपा आहे पांडुरंगाची कृपा. आणि त्या पांडुरंगाने जेव्हा कृपा केली तेव्हा आपण मात्र अवघेच गोड झाले या अनुभवापर्यंत जाऊ शकतो. परमात्मा त्यांना सहाय्य करतो, इतरांना का करत नाही, सर्वांना सहाय्य करतो, पण सामान्य रूपातून. आणि जे भगवत भक्त आहेत त्यांच्याकडे ते विशेष रूपातून. असं का व्हावं? आपल्या अपेक्षेवर अवलंबून आहे. आपल्याला जर अपेक्षाच जर नाही तर भगवान परमात्म्याने सहाय्य करून उपयोग तरी काय? एवढा सुंदर मनुष्य देह दिला आणि अपेक्षा जर नसेल तर आहारे मोडा भाग्यहीना गेलासी पतना मोहभ्रमे. याकरता भगवान परमात्मा सहाय्य व्हावं लागत असतो. आपलं कर्म आणि त्या कर्माच्या माध्यमातून भगवान परमात्मा सहाय्य करतात. मोठा इतिहास थोडक्यात सांगून जातो. वैकुंठ वशाली पुत्र महादेव महात्मा सांगायचे. एक श्रीमंत मनुष्य आणि एकुलती एक मुलगी. सत्वगुण होता. बहुतेक श्रीमंती आणि सत्वगुण दुर्मिळ आहे. श्रीमंती आणि रजगुण, श्रीमंती आणि तमोगुण लवकर प्राप्त होतो. श्रीमंती आणि सत्वगुण दुर्मिळ आहे. वयाला आल्यानंतर देखील त्या मुलीने सांगितलं, बाबा माझं लग्नाचा विचार करू नका. आपल्या गावापासून 4 किलोमीटर अंतर असणारे जे संत आहेत त्या संतांच्या सहवासात मला भगवान परमात्म्याची साधना करायची. संतासरी वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यासी संतांचे संगती मनोमार्ग गती. फार महत्वाचे महाराज. प्रत्येकाच्या शरीरातून त्याच्या जीवनातल्या ऊर्जा बाहेर फाकत असतात. त्या ऊर्जा काम करतात जवळ आलेल्यावर. हे विज्ञानाच्या प्रयोगाने सुद्धा सिद्ध झालेले आहे. 1972 साल असेल, पंढरपूरला रामसुखदाजींचा सत्संग होता. त्याचे 2 प्रकार होते. बहुजन लोकांकरता सत्संग वेगळा आणि साधना करणाऱ्या साधका करता सत्संग वेगळा. पहाटे 4 वाजता राहण्याच्या ठिकाणी असायचा. आम्ही त्या सत्संगाला जायचे. स्वामीजींना काही शंका विचारायची आपल्याला, असं जाताना ठरवायचं. पण असं जवळ बसलं की आपोआप शंका नष्ट व्हायच्या. चमत्कार वाटायचं. कसं काय शंका राहिली नाही? परिणाम ऊर्जा. त्या ऊर्जा बाहेर फाकत असतात. त्या मुलीने सांगितलं, बाबा मला त्या संतांच्या सहवासामध्ये साधना करायची आहे. साधना करू लागले. काही काल निघून गेला आणि ती मुलगी आजारी पडली. आजारी पडल्यानंतर औषध देण्याकरता एका निष्णात वैद्याला बोलवलं आणि पाहण्याकरता, नाडी पाहण्याकरता हातात हात धरला. आपल्या आयुर्वेदामध्ये आश्म परीक्षा, नाडी परीक्षा, दृष्टी परीक्षा असे वेगवेगळे प्रकार. अजूनही आश्म परीक्षा करणारे आहेत परशुवाली बाप्पा त्र्यंबकेश्वरला. डोक्यावर परशी ठेवल्यावर तुमच्या शरीरात एचबी किती आहे, शुगर किती आहे, कोलेस्ट्रॉल कसा आहे, किडन्या कशा, एका सेकंदात सांगू शकतात. आश्म परीक्षा. नाडी परीक्षा, हातामध्ये नाडी धरल्यानंतर नेमकं काय त्रास आहे तो आपोआप सांगू. आपल्या मराठवाड्यामध्ये विनायक गुरुजी होऊन गेले. नाडी परीक्षेमध्ये अत्यंत तज्ज्ञ होते. त्या काळात मुस्लिमांचं राज्य आणि एका नवाबाने परीक्षा करण्याकरता संघांना विचारलं, तुम्ही आमच्या घरी या, आमच्या बेगमला बरं वाटत नाही, नाडी परीक्षा करायची, परंतु आमच्या धर्माप्रमाणे आमच्या बेगमचा हात तुमच्या हातात दिला जाणार नाही. त्याला एक पर्याय करू, एक तंबू बनवू. तंबूमध्ये आमच्या बेगमला बसू, तिच्या मनगटाला दोरी बांधू आणि तंबूच्या बाहेर तुमच्या हातामध्ये देऊ. नाडी परीक्षा कराल का? विनायक गुरुजीने सांगितलं करेल. खऱ्या अर्थाने यांच्या बेगमला बरं वाटत नव्हतं असं काही नव्हतं. परीक्षा करायची. तंबू बनवला. तंबूमध्ये म्हैस उभी केली. म्हशीच्या पायाला दोरी बांधली
आणि तंबूच्या बाहेर ती विनायक गुरुजीच्या हातामध्ये दिली. सिंधी मसल्याजवळ गाव आहे त्यांचं विनायक गुरुजीचं. आणि ती दोरी हातात धरल्यानंतर विनायक गुरुजीने सांगितलं, काही नाही म्हटलं, यांना काही बरं वाटत नाही, असं काही नाही, एक कडव्याची पेटी टाका आणि बादलीभर पाणी पाजा. काय चमत्कार असतील महाराज एवढे. तेव्हा त्या मुलीची नाडी परीक्षा करण्याकरता एका वैद्याला बोलवलं. आयुष्यात पुरुषाचा पहिला स्पर्श आणि मनामध्ये निर्माण झालं की पुरुषाचा स्पर्श असा असतो का, प्राणोत्क्रमण झालं. प्राणोत्क्रमण झाल्यानंतर पुढचा जन्म मिळाला वेश्येचा. काही काळ गेला आणि एके दिवशी मागच्या कर्माच्या फलाचा उदय होणार. इतक्यात रात्रीच्या काळात एकदम अंतःकरणामध्ये प्रकाश पडला. तवसाय झाला हृदय निवासी, बुद्धी दिले ज्याचे नाश नाही. एकदम मनामध्ये आत्मबोध निर्माण झाला. हा इतिहास आहे. भागवतामध्ये याला पिंगला म्हणतात ना, पिंगलीचा इतिहास आहे. पिंगला म्हणते, संतम समीपे रमणम रतिप्रदम वित्तप्रदम सर्वमिमं विहाय, धन्य माझी भाग्यप्राप्ती. हे का झालं? पांडुरंग साह्य झाला. तुकोबारा म्हणतात, आम्हाला भगवंताने साह्य केलं. आता मज साह्य इथे करावे देवा, तुझी गे सेवा सकळ बुवा भगवनी. भगवंत तुला म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. भगवंताचं साह्य घेतलं आणि त्याने केल्यामुळे तव साह्य झाला हृदय निवासी, बुद्धी दिली ज्यासी ध्यास नाही. साह्य झाला पांडुरंग, दिला अभ्यंतरी संघ. अभ्यंतरी संघ म्हणजे विशेष अशा प्रकारची ते चेतना देणं, प्रेरणा देणं, त्याचं नाव आहे अभ्यंतरी संघ. आणि त्याचा परिणाम कसा झाला हे दृष्टांतातून तुकोबारा सांगतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. जसे मोठी नदी असावी, मोठ्या नदीच्या काठाला थडी म्हणतात. वांजर थडी, गंग थडी, तेरण थडी, यमुना थडी. काठाला पडलेला जो भाग असतो त्याला थडी म्हणतात. तसं जीवनामध्ये एक बाजू आहे संसाराची मायेची आणि दुसरी बाजू आहे भगवंताची परमात्म्याची. किंवा मायेच्या काठापासून परमात्म्याच्या काठापर्यंत गेल्यानंतर मागे पाहिलं, थडी पावता तो वाव, मागे पाहता तो ठाव. मागे दिसत ना, ती जागाच राहिली नाही. कारण ज्या वेळेला भगवत अनुभूती होते तेव्हा मायेचा अनुभवच राहत नाही. माया ही प्रमाद स्वरूप होते. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग छाया माग काही राहिलंच नाही. महाराज कसं काय शक्य हो? आम्हाला अजून सगळं दिसतंय आणि तुम्ही म्हणता सगळं व्यर्थ झालं. उदाहरण सर्वांना परिचित उदाहरण अभंगाच्या शेवटच्या
वेदनेचे जागे झाले वेदांताच्या भाषेमध्ये अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर आद्यस्थ अधिष्ठान रूप